प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवरती उसळली पर्यटकांची गर्दी। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। विदेशात 2025चं जंगी स्वागत, सिडनी, मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर आतिषबाजी, न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये सुद्धा जल्लोष। राज्यात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी, सर्व मंदिरं भाविकांनी गजबजली। कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्तानं विजयस्तंभस्थळी अनुयायांची गर्दी, विजयस्तंभाला फुलांची सजावट, मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम सुरू। आजपासून व्यवहारात अनेक बदल होणार, कार खरेदी करणं महागणार तर यूपीआय पेमेंट मर्यादा वाढणार, गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी, खंडणी प्रकरणात आरोपी कराडला केलं होतं केस कोर्टात हजर। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, विविध विकास कामांची करणार पाहणी, फडणवीसांच्या गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चांना उधाण। नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, मी बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजतायत आणि न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। या बुलेटिनमध्ये आता बघूयात सकाळच्या 100 बातम्या। न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं। न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला। न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियातील सिडनीत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जोरदार आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप दिला गेला। तर युरोपमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळाला। लहान मुलांसोबतच नागरिकांनी ख्रिसमसचा आनंद लुटत नवीन वर्षाचं स्वागत केलं। शिर्डीमध्ये भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं। नववर्षानिमित्तानं शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तसंच तब्बल 4 टन फुलांचा वापर करून मंदिराला सजावट करण्यात आली। पाचशे ड्रोनच्या माध्यमातून गोव्यात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं। नववर्षाचं स्वागत करत गोव्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला। अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, दिव्यागार या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता गर्दी केली। नववर्ष स्वागतासाठी देशविदेशातून दिव्यागार समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक दाखल झालेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली। नवीन वर्षाचं स्वागत करत भाविकांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। तर ही दृश्य आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाची आणि तिथे नववर्षाच्या स्वागताला त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केलेली ही गर्दी आपल्याला दिसते। नववर्षाचं स्वागत करत असताना देवदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जातं। नवीन वर्षाची आपली सुरुवात ही देवदर्शनानं व्हावी अशी अनेकांची इच्छा असते आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात आणि तीर्थक्षेत्री ही अशी गर्दी भाविकांची आज 1 जानेवारीला होतीये।